तर शेतकरी मित्रांनो, स्मार्टी सॅट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आलेली आहे. मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले असताना 5व्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलेलं आहे. तर उपोषण सोडताना जरांगे पाटील अत्यंत भावूक झालेले बघायला मिळालेलं आहे. तर या ठिकाणी उपोषण कसं सुटलं, कोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, त्याची माहिती आपण सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं होतं. मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन सुरू होतं. आज आंदोलनाचा 5वा दिवस होता. या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले. तर मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार देखील मानलेले आहेत. तसेच उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. उपोषण सोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी म्हटलं की माझ्या समाजाचं कल्याण झालं असं सांगत सर्व आंदोलकांनी आता मुंबईहून पुन्हा आपापल्या गावी शांततेत जावं असं आवाहनही त्यांनी मराठा आंदोलकांना केलेले आहे. तर मनोज जरांगे यांनी स्पष्ट काय म्हणलेले आहे, तर महाराष्ट्रात मराठ्यांचा मोठा विजय झालेला आहे. आज मराठा समाजासाठी सोन्याचा दिवस आहे. माझ्या समाजाचं कल्याण झालेलं आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांचा आभार त्या ठिकाणी मानलेला देखील आहे. तर यात सर्वात मोठी महत्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारने यातील कोणत्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. तर बघा, हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी, आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबियाच्या वारसांना नोकरी, मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी, मराठ्यांच्या 58 लाख कुणबी नोंदणी ग्रामपंचायतीवर लावणार, वंशवळ समिती गठीत करणे, सगळे सोयऱ्यांची छाननी करण्याचा मुद्दा, मराठा कुणबी एक असल्याचा जी.आर 2 महिन्यात काढण्यात येणार, सातारा औंध गॅजेटबाबत 15 दिवसात लागू करण्याचं आश्वासन, अशा मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर आता मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देत छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडलेला आहे. तसेच मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्याचं सांगत आंदोलन यशस्वीरित्या विजयी झाल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि हा सर्वात मोठा विजय महाराष्ट्रात मराठ्यांचा आहे. त्या आणि तसेच ज्या इतर जातीतील लोकांनी त्यांना पाठिंबा दिला, त्यांचा देखील यात मोठा सहभाग आहे.